नमस्कार, मी रुशाल यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा अजित पवार गटाला एक मोठा धक्का आहे. अजितदादा गटाच्या पिंपरी चिंचवडमधील 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. 15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील. आज सकाळी 11 वाजता मोदी बागेमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. अभिजित. वृषाली, पिंपरी चिंचवड जो अजित पवारांचा खरं तर बाले किल्ला म्हटला जातो, तिथंच अजित पवार गटाला मोठा धक्का जो आहे तो बसलेला आहे. कारण अजित गव्हाणे जे अजित पवार गटाचे पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते राजीनामा दिलेला आहे. आणि आज विलास लांडे जे भोसरीचे माजी आमदार आहेत, अजित गव्हाणे जे शहराध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला. यांच्यासह 15 पेक्षा अधिक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे हे जे आहेत नगरसेवक नेते ते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. खरं तर याआधी शरद पवारांची मोदी बागेत जवळपास 20 नगरसेवकांनी जी आहे पिंपरी चिंचवडच्या भेट घेतली होती आणि तेव्हापासून यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या. आणि हाच पक्षप्रवेशाचा मुहूर्त आज ठरला आहे. आज सकाळी 11 वाजता पवारांचं जे मोदी बाग हे निवासस्थान आहे तिथं विलास लांडे असतील, अजित गव्हाणे असतील किंवा 15 पेक्षा अधिक पिंपरी चिंचवडचे अजित पवार सोबत असणारे नगरसेवक असतील ते सगळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा आज पार पडत आहे. खरं तर विधानसभेच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहर मोठं महत्वाचं अजित पवारांसाठी मानलं जातं. हे सगळे जे नेते आहेत, अजित गव्हाणे असतील किंवा विलास लांडे असतील, हे मुख्य नेते अजित पवार पक्षाचे होते आणि त्या सर्वांनी आता अजित पवारांची साथ सोडत शरदचंद्र पक्षात जो आहे तो पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याआधी जवळपास 1 तास मोदी बाग या निवासस्थानी ज्यावेळेस शरद पवार दौऱ्यावरती होते पुण्यात, त्यावेळेस या सगळ्या नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पिंपरी चिंचवडमध्ये विलास लांडेंच्या निवासस्थानी एक बैठक देखील पार पडली होती. आणि आपल्याला माहिती आहे की विलास लांडे हे गेल्या अनेक दिवसापासून भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आणि आता अजित गव्हाणे असतील किंवा इतर नेते असतील, हे सगळे जे नेते आहेत ते आज शरदचंद्र पक्ष गटात जो आहे तो प्रवेश करणार आहेत. वृषाली, धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.